आपण पाहताय दुपारच्या बातम्या आणि एक मोठी बातमी जम्मू काश्मीरच्या सीमेवरून आपल्या हाती येते। जम्मूच्या पूंछ सेक्टरमध्ये 5 जवान शहीद झालेत। दहशतवाद्यांच्या समोर थेट समोरासमोर चकमक झाली आणि या चकमकीमध्ये हे जवान शहीद झाल्याचं कळतं। यामध्ये एक सुभेदार आणि 4 जवानांचा समावेश आहे। हे जम्मूच्या राजौरी सेक्टरमधली ही घटना आहे। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, ही ज्या पद्धतीनं जम्मू काश्मीर परिसरामध्ये त्यावेळेस नक्षलवादी विरुद्ध मोहीम सुरू असते, आज सकाळी देखील पूंछ सेक्टरमध्ये जेव्हा कॉर्डन ऑफ चालू होतं आणि त्या भागांमध्ये सर्वेक्षण केलं जात होतं की दहशतवादी लपून असल्याची माहिती पुढे आली होती आणि त्यानंतर त्या भागामध्ये कॉर्डन ऑफ करून लष्करी आणि तिथे स्थानिक जम्मू काश्मीर पोलीसच्या वतीने तिथे संपूर्ण घर तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती। पण दरम्यानच्या काळामध्ये जर बघितलं तर दहशतवादी आणि जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर यांनी सामना झाला आणि यामध्ये साधारणतः एक जेसीओ आणि 4 जवान हे शहीद झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। अजूनही या परिसरामध्ये कॉर्डन ऑफ एरिया आहे आणि अजूनही कुठे दहशतवादी त्या पद्धतीने कारवाई करत आहे, गोळीबार सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे। पण या आमने सामने झाल्यानंतर यामध्ये 4 जवान जे भारतीय लष्कराचे 4 जवान आहेत ते आणि एक जेसीओ जे सुभेदार यांची रँक आहे त्या रँकचा एक अधिकारी हा शहीद झालेला आहे। ही पूंछ मधील सुरनकोटे या इथल्या परिसरातील घटना आहे। साधारणतः आज सकाळी संशयास्पद काही हालचाली पाहायला मिळाल्यानंतर खास करून भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी ही सर्च ऑपरेशन राबवलं गेलं होतं आणि सर्च अभियान राबवत असताना दरम्यानच्या काळामध्ये खास करून अरण्याच्या म्हणजे जंगलाच्या परिसरामध्ये हालचाली आढळल्या आणि त्यावर ज्या तपासणी करण्यात गेली असतात दहशतवाद्यांनी त्यांच्यावरती गोळीबार केल्याची माहिती पुढे आली आहे। प्रशांत, कधीपासून ही चकमक सुरू होती? आता ही चकमक पूर्णपणे संपली आणि सर्च ऑपरेशन सुरू झालंय का? महत्वाचं म्हणजे सर, ज्या पद्धतीने माहिती मिळाली होती की सकाळी या भागात काही संशयास्पद हालचाली असल्याची माहिती पुढे आली होती। जे माहिती मिळाल्यानंतर त्या भागामध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं। तो संपूर्ण परिसर जो आहे कॉर्डन ऑफ करण्यात आला होता। कॉर्डन ऑफ केल्यानंतर त्या भागांमध्ये घरांची तपासणी देखील केली जात होती आणि त्यानंतर आजूबाजूला असलेला जो जंगल सदृश्य परिसर आहे तिथे देखील तपासणी केली जात होती। असं असताना तपासणी सुरू असतानाच अचानक दहशतवादी आमने सामने आले आणि त्यांनी थेट लष्कराच्या जवानांवरती आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या वरती गोळीबार करायला सुरुवात केली आणि अजूनही या भागामध्ये खास करून जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीने माहिती मिळते की इथे अजूनही गोळीबार सुरू असल्याची माहिती सुरू आहे। एकदा गोळीबार संपल्यानंतर कॉर्डन ऑफ एरिया संपल्यानंतर पुन्हा एकदा तपासणी केली जाईल, त्यानंतरच सर्च ऑपरेशन केल्यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी आणि खास करून भारतीय लष्कराच्या वतीने जाहीर करण्यात येईल की काय वास्तविक काय आणि कशा पद्धतीने या संदर्भात पावलं उचलण्याची गरज आहे अशी स्पष्ट केली जाईल। पण या घडीला अजूनही सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे सर्च ऑपरेशन सुरू आहे, दहशतवाद्यांशी थेट समोरासमोर सामना झाला, यात आपले काही जवान शहीद झालेत। आणि आता बोलूयात महाराष्ट्रातल्या महाबंदच्या काही बातम्यांकडे। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीनं उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांवर जो अन्याय अत्याचार झाले त्या सगळ्याच्या विरोधात बंदची हाक दिली आहे। मुंबईमध्ये शिवसैनिक आक्रमक झाल्याचं काही ठिकाणी पाहायला मिळालं। दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत आहेत। महाविकास आघाडी प्रायोजित आजच्या बंदमुळे महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा
हा समाजासमोर उघड झालेला आहे। हे पूर्णपणे ढोंगी सरकार आहे। कारण लखीमपूरच्या घटनेकरता महाराष्ट्रामध्ये बंद केला जातो, पण महाराष्ट्राच्या अतिवृष्टीग्रसित शेतकऱ्यांना मात्र एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही। खरं म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे। हे सरकार आल्यापासनं महाराष्ट्रामध्ये 2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारने घोषणा केल्या, बांधावर जाऊन 25,000 आणि 50,000च्या घोषणा हवेत विरल्या, कर्जमाफीच्या घोषणा हवेत विरल्या, मदतीच्या घोषणा हवेत विरल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती आल्या, त्याच्यावर मदतच केली नाही। केली तर इतकी तोकडी मदत केली की शेवटी त्यांच्या घटक पक्षातल्या लोकांनाही म्हणावं लागलं की पूर्वीचं भारतीय जनता पार्टीचं सरकार बरं होतं, ते मदत करायचे, पण ज्या सरकारला आम्ही मदत करतोय ते सरकार मात्र मदत करायला तयार नाही। त्यामुळे आजचा जो बंद आहे हा ढोंगीपणाचा कळस आहे। ही तीच मंडळी आहेत की ज्या मंडळींनी मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता। अशा गोळीबार करणाऱ्या लोकांना काही नैतिकता तरी आहे का अशा प्रकारचं आंदोलन करायची? खरं म्हणजे लखीमपूरची घटना गंभीर आहे, तिथलं सरकार त्याच्यावर कारवाई करत आहे, पण आजचा बंद हा त्या घटनेला संवेदना दाखवण्याकरता नाही आहे। त्या घटनेवर राजकीय पोळी भासता येईल का अशा संकुचित राजकीय विचाराने केलेला आजचा बंद आहे। आणि म्हणूनच खरं म्हणजे लोकांचा या बंदला प्रतिसाद नाही आहे, मात्र प्रशासनाची मदत घेऊन दमदाटी करून पोलीस प्रशासन, सेल्स टॅक्स, GST प्रशासन या सगळ्यांचा वापर करून लोकांना या ठिकाणी बंद ठेवायला प्रवृत्त केलं जात आहे। खरं तर तसंही या सरकारचं नाव बंद सरकार आहे, कारण सरकार निवडून आल्यानंतर या सरकारने सगळ्या योजना बंद केल्या, मग शेतकऱ्यांची अनुदानं बंद केली, मग त्याच्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा देश उघडा होता त्यावेळेस महाराष्ट्र बंद केला, आणि आता कुठे आमचे छोटे दुकानदार, फुटपाथ दुकानदार, छोटे व्यवसायी यांचं गाडं रुळावर यायची सुरुवात झाली होती, तर सरकारने बंद पुकारला आणि दमदाटी करून आणि प्रशासनाचा गैरउपयोग करून आणि धमक्या देऊन हा बंद केला जातो आहे। आपण आत्ताही दृश्य बघू शकता, ईस्टर्न एक्सप्रेसवेवर मोजून 10 कार्यकर्ते एक्सप्रेसवे रोखतात आणि पोलीस तमाशा पाहतात आणि पोलीसही त्या ठिकाणी कुठलीही कारवाई करत नाही। त्यामुळे एकूणच सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद अशा प्रकारचा हा बंद या ठिकाणी चाललेला आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे। या सरकारला थोडीही नैतिकता असेल तर किमान आजचा बंद संपायच्या आधी महाराष्ट्रातल्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकरता एखादं पॅकेज तरी हे घोषित करतील, अन्यथा यांचा ढोंगीपणा हा मोठ्या प्रमाणात उघड झालाच आहे, पण तो अजून उघड हा लोकांसमोर निश्चितपणे होईल। आज महाविकास आघाड़ी ने महाराष्ट्र में जो बंद का कॉल दिया है, ये पूरी तरीके से इनका ढोंग है, ये ढोंगी सरकार है। ये सरकार सत्ता में आने के बाद 2000 किसानों ने आत्महत्याएं की है। अभी अभी महाराष्ट्र में बारिश के कारण और बाढ़ के कारण इतने बड़े पैमाने पर किसानों का नुकसान हुआ, एक नए पैसे की भी मदद
किसानों को इस सरकार ने नहीं की। लखीमपुर की घटना गंभीर है, उस पर वहाँ की सरकार कार्रवाई कर रही है, पर यहाँ की महाराष्ट्र की सरकार को ये नैतिकता भी है क्या कि वो इस प्रकार का काम करे, जबकि उसके यहाँ रोज किसान मर रहे हैं। उन किसानों को बचाने के लिए सरकार कुछ नहीं करती। और इनका ढोंगीपन देखिए, राजस्थान में किसानों के ऊपर लाठीचार्ज होता है तो उस पर ये बोलने को तैयार नहीं है, लेकिन उत्तर प्रदेश के ऊपर महाराष्ट्र बंद करने को ये लोग तैयार है। कुल मिलाकर अगर हम लोग देखें तो जिस प्रकार से महाराष्ट्र बंद का कॉल दिया गया और उसके बाद पुलिस का उपयोग करते हुए और सेल्स टैक्स जीएसटी ऑफिशियल्स का उपयोग करते हुए अलग अलग संगठनों को धमकाकर, दुकानदारों को धमकाकर, जिस प्रकार से स्टेट स्पॉन्सर्ड टेररिज्म जैसे होती है उस प्रकार का टेरर तैयार करते हुए ये जो बंद की कोशिश की जा रही है, मुझे लगता है कि हम इसकी भर्त्सना करते हैं, हम इसकी निंदा करते हैं और हम सरकार को अपील करते हैं कि आप में थोड़ी भी शर्म बाकी हो तो पहले महाराष्ट्र के बारिशग्रस्त और बाढ़ग्रस्त किसानों को मदद कीजिए और उसके बाद इस प्रकार का काम कीजिए। सबसे महत्व की बात यह है कि ये वही लोग हैं जिन्होंने ऊना जिले के मावड़ में पानी मांगने वाले किसानों को गोलियों से भून दिया था। वो जलियांवाला बाग था और इसलिए मुझे लगता है कि जलियांवाला बाग की याद दिलाने वाले जो लोग हैं वो शायद उस बात को भूल गए हैं कि किस प्रकार से किसानों को भून दिया गया था इन्हीं लोगों की सरकार के तहत। हम इनकी निंदा करते हैं और ये ढोंगी सरकार है, ये किसानों के साथ बिलकुल नाही आहे। सर आज जो बंद केलेला आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे अनेक नेते राजभवनच्या इथे आंदोलन करत आहेत, याचा संकेत काय? कारण की राजभवनामध्ये जाणं म्हणजे राज्यपालांवर परत एकदा टार्गेट करणं। असं आहे की ढोंगीपणा करायचा आणि मीडिया अटेन्शन कॅच करायची, एवढंच यांचं काम आहे। हे सगळे मीडियाच्या पुढे बोलणारे लोक आहेत, जमिनीवर काहीच नाही, जमिनीवरचं दुःख पाहिलं नाही। मला सांगा, मराठवाड्याच्या शेतकऱ्याचे अश्रू पुसण्याकरता यांच्यापैकी कोणीतरी गेलं का? हे कोणी गेले नाही। पालकमंत्री देखील अर्धे गेले नाही आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर सोडाच, अर्धे पालकमंत्री त्या ठिकाणी गेलेले नाही आहेत। कशाचा बंद करताय? आज खरं म्हणजे आमच्या शेतकऱ्याला काही आधार असेल तर तो मोदीजींच्या माध्यमातून शेतकरी सन्मान योजनेचे पैसे थेट त्याच्या खात्यात चालले आहे, त्यामुळे छोटा का होईना त्याला आधार हा त्या ठिकाणी मिळतोय। हे सरकार त्याला काहीच द्यायला तयार नाही। मुंबईमध्ये बेस्टच्या बंद बस आहेत त्या बंद ठेवल्या जातात, लोकांना बाहेर पडलेले आहेत लोक, पण त्यांचे जाण्या येण्यासाठी मात्र मोठे हाल होतात। लोकल सुरळीत आहे पण बेस्ट मात्र बाहेर पडलेले नाही। मला अशी माहिती मिळाली की बेस्टच्या काही बसेस फोडण्यात आल्या आणि त्यानंतर बसेस बंद करण्यात आल्या। हे सगळं ठरवून होत आहे। महाराष्ट्र सरकार आणि महानगरपालिका प्रशासन यांची मिलीभगत आहे आणि मी तर माननीय उच्च न्यायालयाला विनंती करतोय की माननीय उच्च न्यायालयाने याचं संज्ञान घेतलं पाहिजे। याचं कारण असं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचा बंद करण्याकरता प्रतिबंध घातलेला आहे। अशा प्रकारचा बंद करणं हा न्यायालयाचा अवमान समजला जाईल असं सांगितलेलं आहे आणि अशाच अवमान प्रसंगी शिवसेनेला यापूर्वी या ठिकाणी त्यांनी फाईन देखील केलेला आहे। त्यामुळे जे वारंवार न्यायालयाचा अवमान करतायत त्यांच्या संदर्भात न्यायालयाने स्वतः त्याची दखल घेतली पाहिजे असं आमचं मत आहे। तोडफोडीची वसुली केली जावी का? बऱ्याच ठिकाणी तोडफोड सुरू आहे। खरं तर असा नियम आहे की तोडफोड ज्यांनी केली त्यांच्याकडनं भरपाई व्हावी। तुमची मागणी आहे काय? सरकारच वसुली सरकार आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं तुम्ही किती वसुली केली तरी ते तसेच वागणार आहेत। तथापि हो, आमची ही मागणी आहे की याची वसुली सरकारकडनंच केली पाहिजे आणि वैयक्तिक सरकार चालवणारे जे लोक आहेत त्यांना दोषी धरलं पाहिजे। सरकारमधल्याच लोकांनी सरकारी मालमत्तेचं असं नुकसान करणं याच्याकडे तुम्ही कसं बघताय?
आणि मुळातच असं आहे, महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे संविधानाची पायमल्ली करणं चाललं आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते कॅबिनेटमध्ये निर्णय करतात. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून महाराष्ट्र बंदचा निर्णय जाहीर होतो. देशाच्या इतिहासामध्ये मंत्रिमंडळ बैठकीचा एवढा दुरुपयोग हा कोणीच केलेला नाही. एक प्रकारे या ठिकाणी संपूर्ण संवैधानिक व्यवस्थेला चॅलेंज करण्याचं काम हे MVA सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. बॉम्बे हाईकोर्ट का आपने जिक्र किया सर, बॉम्बे हाईकोर्ट का आपने जिक्र किया, क्या रूलिंग्स बॉम्बे हाईकोर्ट की थी? क्या ऐसे आंदोलन करने से पहले इस तरह को कोई इंटीमेशन देना पड़ता है? क्योंकि देखा गया है कि बेस्ट की जो कामगार लोग हैं उन्होंने अचानक बिना कोई नोटिस के बंद कर दिया, लोगों को काफी दिक्कत हो रही है। देखिए, राज्य की सरकार और महानगर पालिका प्रशासन इनकी मिलीभगत है। पहले इन्होंने बस फोड़ने को लगाई, उसके बाद इन्होंने बसेस बंद की। एक प्रकार से स्टेट स्पॉन्सर्ड इस प्रकार का ये काम चल रहा है। इससे पहले सुप्रीम कोर्ट ने इस प्रकार के बंद के ऊपर प्रतिबंध लगाया है। बॉम्बे हाई कोर्ट ने प्रतिबंध लगाया है। हाई कोर्ट ने इससे पहले एक बंद के मामले में अवमानना याचिका अपने आप सुमोटो दायर करके शिवसेना को फाइन भी किया हुआ है। और हम तो मांग करते हैं कि सम्माननीय हाई कोर्ट इसका संज्ञान ले और जिस प्रकार से सरकारी मालमत्ता को सरकार के ही नुमाइंदे उसको तोड़ रहे, फोड़ रहे, और सबसे बड़ी बात, स्वतंत्र भारत के इतिहास में पहली बार जिनके ऊपर कानून व्यवस्था चलाने का एक प्रकार से जिम्मेवारी है वो कैबिनेट की मीटिंग में ये तय करते हैं। मंत्रिमंडल की बैठक में तय होता है कि हम लोग बंद करेंगे। ये इससे पहले कभी नहीं हुआ। और विशेष रूप से प्रशासन के भरोसे जिस प्रकार का ये बंद थोपा जा रहा है, हम उसकी निंदा करते हैं। त्यांना काय शिक्षा झाली पाहिजे? सर्वात प्रथम ज्यांनी गाडी खाली शेतकऱ्यांना चिरडलंय त्यांना काय शिक्षा झाली पाहिजे? काय वाटतं? आपण देखील याच्याकरता शिक्षा ठरवण्याचा अधिकार तुमचा आणि माझा नाही, तो न्यायालयाचा अधिकार आहे आणि न्यायालय त्या संदर्भात योग्य ती शिक्षा देईल। त्याच्यामुळे कोणीतरी गाडी खाली चिरडलं म्हणून इतरांना चिरडण्याचा अधिकार कोणाला मिळालेला नाही। ते जेवढं निंदनीय असेल तेवढंच निंदनीय, जर त्याला समोर ठेवून अशा प्रकारचं काम होईल तर ते तेवढंच निंदनीय असेल। नवरात्र उत्सव सुरू आहे सर, या सगळ्यामध्ये आधीच आतापर्यंत दुकानं बंद होती, आता सुरुवात झाली। अनेक ठिकाणी सत्ताधारी आमदार स्वतः रस्त्यावरून दुकानं बंद करायला लावतायत, दमदाटी होते। प्रशासन एकीकडे, सत्ताधारीकडे आणि रस्त्यावर हे अशा पद्धतीने कसं बघताय? असं आहे, आम्ही विरोधी पक्षात असताना शांततापूर्ण धरणं आंदोलन केलं तरी आमच्यावर लाठीचार्ज, मुंबईतल्या खड्ड्यांच्या बाजूला आंदोलन केलं तर आमच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षाचे कपडे काढून त्याला मारलं जातं आणि इथे मात्र पोलीसच मदत करतायत बंद करण्याकरता। पोलिसांच्या समोर चाललेलं आहे, माणसंही नाही आहे फारसे, पण पोलिसांना पाहून ज्यावेळेस ते दुकानदार किंवा उद्योजक पाहतात की अरे पोलीसच यांना मदत करतायत तर त्यांच्यासमोर पर्याय काय आहे? त्यांना बंद ठेवावंच लागतं आहे। अशा प्रकारची अवस्था पहिल्यांदा पाहायला मिळते। केंद्र सरकारची मोगलाई सुरू आहे अशा पद्धतीची टीका सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे की मोदींनी 4 दिवस झालं संवेदना व्यक्त केली नाही, या संदर्भात शेतकऱ्याची चिरडलं गेलं त्याबद्दल मोदी बोलत नाही, अशा पद्धतीचा विरोधकांचा आरोप आहे। मी यापूर्वी देखील सांगितलं की मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार केल्यानंतर जलियनवाला बाग का आठवत नाही? 4 दिवसापूर्वी राजस्थानमध्ये शेतकऱ्यांना तुडवलं गेलं। हनुमानगडीला अक्षरशः काँग्रेसच्या सरकारने लाठीने तुडवून काढलं, बेदम छूट मारलं। त्याच्यावर हे का बोलत नाही? म्हणून हे राजकीय पोळी भासतायत, हे राजकीय वक्तव्य करतायत। पण यांना एक माहिती नाही आहे, यांना असं वाटतं की लखीमपूरच्या घटनेमुळे संपूर्ण शेतकरी समाजाला ते भाजपच्या विरोधात करतील, हे यांचं दिवास्वप्न आहे। याचं कारण शेतकऱ्यांवर जास्तीत जास्त अन्याय करणारी ही मंडळी आहेत आणि मोदीजींची संवेदना यातनं दिसते की शेतकरी सन्मान योजनेसारखी योजना
या देशामध्ये मोदीजींनी आणली, ती यांनी नाही आणली. इतक्या वर्षात त्यांना आठवलं नाही. शेतकरी कधी आठवला नाही. आपल्या राजकारणाकरता, राजकीय पोळी भाजून घेण्याकरता शेतकऱ्याचा उपयोग जरी यांनी केला तरी देखील शेतकरी यांच्यासोबत जाणार नाही. त्यांना हे माहिती आहे, हे राजकीय लोक आहे, राजकारण करतायत, त्यामुळे यांना कुठलाही प्रतिसाद मिळणार नाही. राज्यपाल न होते हुए भी राजभवन में जाकर के प्रदर्शन करना और धारा 144 उस पूरे इलाके में हमेशा होती है, उसमें सैकड़ों कार्यकर्ता लेकर जाना, इसको कैसे देखते हैं कोविड पीरियड? नहीं, देखिए ऐसा है कि सैया भय कोतवाल तो डर काहे का. ऐसी परिस्थिति यहाँ पर है कि जिनका राज है, जो कोतवाल है, उन्हीं के लोग सारे के सारे उन्हीं की सुरक्षा में जाकर आंदोलन कर रहे हैं. इसमें कौन सी बड़ी बात है. जब पुलिस को साथ में लेके राजभवन के सामने नहीं, वो तो राजभवन के भीतर जाकर भी आंदोलन करेंगे. और इसलिए ऐसे लोगों से नैतिकता की बात ही नहीं हो सकती. नागपूरमध्ये आज नागपूरमध्ये अनिल देशमुख यांच्या घरावर प्रत्येक सीबीआयची रेड सांगितलं जातं. दुसरीकडे त्यांच्या मुलाला आणि सुनेला वॉरंट देखील दिलेला आहे असं समजतं. या सगळ्या गोष्टीनंतर राजकीय प्रतिक्रिया तुमची काय येते? नाही, मला याची कुठलीही माहिती नाही. जब महाविकास आघाड़ी सरकार को, जब महाराष्ट्र विकास आघाड़ी सरकार को ये पूछा गया कि वैंडलिज्म कैसे हो रहा है शांततापूर्ण बंद में, तो नवाब मलिक ने ये कहा है कि कोई बाहर के तत्व हैं जो डिटेन कर रहे हैं बंद को. कुछ मिनिस्टर्स ने भाजपा की तरफ भी हाथ दिखाया. आप कैसे देखते हैं? मुझे ऐसा लगता है कि हास्य व्यंग्य सम्मेलन में नवाब मलिक जी ने पार्टिसिपेट करना चाहिए. सर, काँग्रेसकडनं असा आरोप केला जातो की ज्या पद्धतीनं तिथं चिरडलं गेलं शेतकऱ्यांना आणि त्यांचा केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा त्याच्यामध्ये दोषी आहे, तर अशा पद्धतीने केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा असताना त्या प्रकरणात निष्पक्षपणे चौकशी होईल का? आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न त्यांनी असंही विचारला की मोदी आणि अमित शहा याबद्दल का ट्विट करत नाही किंवा बोलत का नाही? मी बोललो त्याच्यावर. तुम्ही वारंवार तोच प्रश्न विचारताय. पण पुन्हा एकदा सांगतो की सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली त्याची इन्क्वायरी चाललेली आहे. जर काँग्रेसच्या नेत्यांचा सुप्रीम कोर्टावर विश्वास नसेल तर त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं पाहिजे. इस्तीफा मांग रहे हैं केंद्रीय मंत्री का, इस्तीफा मांग रहे हैं. बोल दिया उस पे. इस्तीफा, केंद्रीय मंत्री का इस्तीफा जिस तरीके से मांगा जा रहा है उसको कैसे देखते हैं? देखिए उसके ऊपर मैंने बोल दिया ऑलरेडी. देवेंद्रजी, लखीमपूरच्या घटनेनंतर जे काही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, आपल्याच पक्षाचे नेते वरुण गांधी यांचं ट्विट आलेलं आहे की दोन समाजांमध्ये किंवा दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करू नका. आणि आज त्या ट्विटचा संदर्भ सामनाच्या संपादकीयमध्ये आहे. त्या ट्विटकडे तुम्ही त्या म्हणजे वरुण गांधी यांच्या मताकडे तुम्ही कसं पाहता आणि त्यात सामनाने त्याची हे घेणं म्हणजे दखल घेणं? पहिले मला ही माहिती मिळाली पाहिजे की सामना नेमका कोणाचं मुखपत्र आहे, ते शिवसेनेचं आहे की काँग्रेसचं आहे. याची माहिती मिळाल्यानंतर याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतो. वरुण गांधींचं जे मी त्याच्यावर करतो ना. येऊ द्या आधी, माहिती तर येऊ द्या ना. सामनात लिहिलंय ना, त्याची माहिती येऊ द्या. बिजली संकट को लेकर एक बिजली संकट को, महाराष्ट्र में बिजली संकट है, उसको कैसे देखते? सर कोयला नहीं मिल पा रहा, उनका कहना है. असं आहे की केंद्रीय मंत्र्यांनी कोळशाच्या पोझिशनच्या संदर्भात अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे. किती कोळसा आहे, तो कसा दिलेला आहे. अलीकडच्या काळात काय आहे की महाविकास आघाडीच्या सरकारला कांगावा करणं हा एकमेव उद्योग उरलेला. स्वतः अपयशी झालं की कांगावा करायचा, म्हणजे दिवसभर तुम्ही त्यांच्या अपयशाच्या ऐवजी त्या कांगाव्याला जास्त महत्त्व देता. सर हिंदी में कोयले कोयले को लेकर केंद्रीय मंत्री महोदय ने पूरी परिस्थिति आपके सामने रखी है, देश के सामने रखी है. महाविकास आघाड़ी की एक आदत है, वो कोई ना कोई ऐसा नया मुद्दा लाकर केंद्र सरकार के खिलाफ कोई ना कोई बयानबाजी करते हैं ताकि जो मूल मुद्दे हैं उनके ऊपर यहाँ पर चर्चा न हो. थैंक यू. एनसीबीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. दुष्काळाच्या काळात दौरे करण्यापेक्षा केंद्र सरकारचा जो दुजाभाव राज्य सरकारच्या बद्दलचा आहे, आताही त्यांनी 15,000 कोटीची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे मागितलेली आहे. त्याला नाममात्र पैसे देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. खरं तर इथं या पद्धतीचं सरकारवर, राज्य सरकारवर आरोप करण्यापेक्षा फडणवीसांनी केंद्र सरकारमध्ये जाऊन राज्याच्या सरकारला जास्तीत जास्त मदत, त्यानिमित्तानं राज्याच्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत होईल या पद्धतीचं काम केलं पाहिजे. या पद्धतीचं बोलून फडणवीसाचा ढोंगीपणा राज्याच्या शेतकऱ्यांना दिसतो आहे.
तीन तीन महिलाच बोलतात आहेत. कोणीतरी एकाने ठरवा, एक महिला बोला. गोळी मारणारे हे सरकार आहे, काँग्रेस राष्ट्रवादी आहे, हा तुम्ही आंदोलन करताय हे कशामुळे? मावळच्या घटनेचं काँग्रेसने त्याचा मोठ्या प्रमाणात निषेध केलेला होता. त्यावेळेस आपल्याला माहित असेल, राहुल गांधीजी स्वतः त्या ठिकाणी आलेत. शेतकऱ्यांच्या बद्दलची भूमिका आमची स्पष्ट आहे. आमचं वोटात वेगळं आणि वोटात वेगळं अशी भूमिका काँग्रेसची कधीही राहिलेली नाही. आज लखीमपूरमध्ये घटना झाली, आमच्या नेत्या प्रियंका गांधींना ज्या पद्धतीनं किडनॅप केलं, याचं समर्थन अगर बीजेपी करत असेल तर मग महिला सशक्तीकरण जे आमच्या देशामध्ये आहे, आणि आता सध्या दुर्गाजीचा वेळ चाललेला आहे. आज आमच्या नेत्या प्रियंकाजी गांधी उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्याबद्दलची जी काही आपुलकी निर्माण झाली त्याचं दर्शन बीजेपीला होतच आहे. आणि म्हणून महिलांचा विरोध करणारे, शेतकऱ्यांचा विरोध करणारे, बेरोजगारांचा विरोध करणारे, छोट्या व्यापाऱ्यांचा, मध्यम व्यापाऱ्याला संपवणारं बीजेपी, त्याचं समर्थन अगर बीजेपी करत असेल तर त्यांना लकलाभ आहे. फडणवीसांच्या काळामध्ये या राज्यामध्ये नव्हे देशामध्ये कधी घडलं नाही, ते घडलं. शेतकऱ्यांनी संप केला. आठवतंय का म्हणा फडणवीसांना? त्यांची स्मरणशक्ती जर कमी असेल तर याच फडणवीसांनी या राज्याच्या शेतकऱ्यांना डुप्लिकेट शेतकरी म्हणून हिणवलं होतं स्वतः मुख्यमंत्री असताना. त्यामुळे फडणवीसांनी आम्हाला असले सल्ले देऊ नयेत. संविधानाची कोण गोष्ट करताय? त्यांनी ईडी आणि असं फडणवीस बोलतात त्याला ज्या याच्यासारखा मोठा पद्धतीनं जोक असू वापरलेला शकत आहे नाही. ते पोपट त्यांनी काय करावं त्याचा वापर करू द्या. आता त्याची भीती नाही आणि आम्हाला त्याचा आता भय पण राहिलेला नाही. सर, असंही सांगितलं गेलं की प्रशासनाचा वापर केला जातोय, दबाव टाकला जातोय बंद पाळण्यासाठी. लोक स्वयंभू या आंदोलनामध्ये सहभागी झालेत. व्यापारी संघटनांनी स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झाले, शेतकरी सहभागी झालेत, बेरोजगार सहभागी झालेत. आणि म्हणून आगपापड बीजेपी या निमित्तानं करते आहे. शरद पवारांचं नाव न घेता टीका केली जाते की जालियनवाला बागेशी ज्यांची तुलना केली गेली आहे उत्तर प्रदेशातल्या घटनेत, त्यांनीच मावळमधल्या शेतकऱ्यांवरती गोळ्या झाडल्या होत्या. आपण पाहिलं असेल की जालियनवाला हत्याकांडामध्ये ज्या पद्धतीचं दृश्य होतं ते दृश्य आता उत्तर प्रदेशमध्ये आपण देशाने जगाने पाहिलं. शरद पवार साहेबांनी जो जालियनवाला बागेचा उल्लेख करून त्या घटनेचं साम्य सांगितलं की इंग्रज काळात जे होतं ते आता केंद्रात बसलेल्या भाजप सरकार करते आहे. याच्यामध्ये कुठलं दुमत आहे? आणि त्याच्यामुळे इकडची भूमिका तिकडे मांडून लोकांची दिशाभूल आणि शेतकऱ्याची दिशाभूल करण्याचं काम जे बीजेपी करताय त्याला आता शेतकरी धडा शिकवणार. लोकशाही आणि TV9 त्यामुळे पाठोपाठ सगळ्यांची पत्रकार परिषद झाली. विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभेतले देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार ढोंगी आहे असा आरोप केला. तर मुळात ढोंगीपणाचा आरोप करण्याचा अधिकारच देवेंद्र फडणवीस यांना नाही, कारण डुप्लिकेट शेतकरी अशा प्रकारचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असताना शेतकऱ्यांना वापरला होता. असा पलटवार हा नाना पटोले आणि भाई जगताप यांनी केला. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत सुद्धा बंदचा परिणाम जाणवतोय. बंदचा वाहतुकीवरही मोठा परिणाम झाल्याचं दिसतंय. मुंबईकरांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला अडचणीही येत आहे. बस आणि टॅक्सी वेळेवर मिळत नसल्यानं मुंबईकरांनी संताप व्यक्त केलाय. बंद करणं योग्य नसल्याचं मुंबईकरांनी म्हटलंय. अभी ये सिचुएशन में महाराष्ट्र बंद करना वैसे तो उचित भी नहीं लगता है, क्योंकि जो डेली वेज पे वगैरह जो काम करने वाले लोग रहते हैं उनका ऐसे ही 1.5 साल सबका नुकसान हो रहा है. तो अभी और एक दिन का भी नुकसान उठाना सबको मुश्किल हो रहा है. तो ये बंद करने के अलावा अगर दूसरी कोई रास्ता रहता था निषेध व्यक्त करने का, तो वो अगर हो जाता था तो थोड़ा बेटर रहता था आज के सिचुएशन में.
ज़्यादा प्रॉब्लम हो रही है, हमें ड्यूटी पे जाना है सर, और आधे घंटे से रुके हुए हैं हम, और जो कि बस का इंतजार करें, बस कोई आ नहीं रही। महाराष्ट्र बंद का ऐलान किया जी, महाराष्ट्र बंद करने का ऐलान किया, लेकिन ये तो ठीक नहीं मेरे हिसाब से, क्योंकि जी नहीं ठीक है, क्योंकि आम आदमी के लिए तो बहुत सारी दिक्कतें हो रही है। सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा त्रास होतोय, अडचणींना सामोरं जावं लागतंय, कारण रस्ते वाहतूक बंद आहे, टॅक्सी बस मिळत नाहीये आणि त्यामुळे मुंबईकरांनी या बंदची खरंच गरज आहे का असा प्रश्न उपस्थित केलाय। एका ब्रेकसाठी थांबूया, बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही याचे पडसाद बघायला मिळाले। ठाण्यामध्ये एका मोर्चा दरम्यान शिवसैनिकांनी रिक्षा चालकाला मारहाण केल्याची घटना घडली। दरम्यान आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांकडून ठाण्यातच चोपही मिळाला। पुन्हा एकदा एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा न्यूज 18 लोकमत। विद्यापीठानं शुक्रवारी हाँगकाँग अलायन्सला वकिलांचं पत्र पाठवून 13 ऑक्टोबरपर्यंत पुतळा हटवण्याची मागणी केली। पुतळा साकारणाऱ्या मूर्तिकारांना सांगितलं की पुतळा काढण्यासाठी दिलेला वेळ हा खूपच कमी आहे। गिनीचे काळजीवाहू पंतप्रधान मोहम्मद बेवुगुई यांनी शुक्रवारी अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला आणि कामाला सुरुवातही केली। देशातील माध्यमांवर प्रसारित केलेल्या संदेशात बोवोगुई म्हणाले की ते गिनीमध्ये शांततापूर्ण सत्तांतराच्या अनुषंगाने काम करतील। शुक्रवारी अंतरिम अध्यक्ष म्हणून शपथ घेणारे कर्नल मॅमाडी डोंबोया यांनी बुधवारी रात्री उशिरा बेवोगुई यांच्या नवीन पदाची घोषणा केली आणि बेवोगुईंचं नवीन सरकार गेल्या महिन्यात झालेल्या हिंसक सत्ता बदलानंतर लोकशाही राजवटीत बदलतंय। शुक्रवारी वॉशिंग्टन डीसी सोडण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन काही तरुण पाहुण्यांना दक्षिण लॉनवरती पार्क केलेल्या मरीन वन हेलिकॉप्टरमध्ये घेऊन गेले। बायडन यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्राध्यक्षांच्या मुख्य ओव्हल कार्यालयात लष्करी सहाय्यक पदोन्नतीचा औपचारिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या छोटेखानी कार्यक्रमाला लष्करी सहाय्यकांची काही कुटुंबासहित उपस्थिती होती। बोस्टन मॅरेथॉनच्या 125व्या शर्यतीमध्ये शेकडो धावपटूंनी भाग घेतला। मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्यासाठी शेकडो धावपटूंनी गर्दी केली होती। यावेळी सगळ्यांना नोंदणीनंतर मास्क सुद्धा वाटण्यात आली। मॅरेथॉनसाठी तयारी करणाऱ्या टीमची तयारी अद्यापही सुरू आहे आणि जगातील सगळ्यात दीर्घ पल्ल्याची स्पर्धा म्हणून याकडे पाहिलं जात आहे। ही स्पर्धा सोमवारी असणार आहे। कोरोनाच्या साथीमुळे सगळं काही बदललंय आणि या मॅरेथॉनमध्ये सुमारे 19,000 धावपटू धावतील अशी शक्यता आहे। ब्राझीलनं कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 6 लाखपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झालाय। कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सगळ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही नागरिकांनी पुढाकार घेत एक स्मारक तयार केलं। अमेरिकेत आतापर्यंत 7,13,000पेक्षा जास्त मृत्यू झालेत आणि ब्राझीलचा जगातल्या कोरोनाच्या मृत्यूमध्ये अमेरिकेच्या खालोखाल दुसरा क्रमांक लागतोय। सामाजिक संस्था रिओ दा पाज यांच्या पुढाकारानं जून 2020 मध्ये मृतांचा आकडा 40,000 झाल्यानंतर अशाच प्रकारे स्मारक तयार केलं होतं आणि गेल्या काही काळात ब्राझीलमध्ये कोरोनाच्या मृतांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसते। गेल्या आठवड्यात दररोज सरासरी 451 मृत्यू नोंदवले गेलेत। केनियातल्या होमाबे शहरातल्या नागरिकांना एकाच वेळी मलेरिया, HIV आणि कोरोना या संकटांचा सामना करावा लागतोय। आरोग्य यंत्रणेवर त्यामुळे ताण येत असल्याचं होमाबे सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉक्टर गॉर्डन ओकोमो यांनी सांगितलं। व्हिक्टोरिया लेकच्या किनाऱ्यावर असलेल्या शहरांमध्ये केनियामध्ये HIVचे सर्वाधिक रुग्ण आहेत। तसंच मलेरियाचं प्रमाण सुद्धा जास्त असल्याचं स्काय न्यूजनं म्हटलंय।
काँगोमध्ये इबोलाच्या रुग्णांची नोंद झाल्यानं आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. 5 महिन्यांपूर्वीच इबोलावर मात केल्याचं जाहीर केल्यानंतर पुन्हा नवीन रुग्ण आढळलाय. बेनी शहरात रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. बरीच लक्षणं आढळल्यानंतर या 3 वर्षांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू होते, पण 6 ऑक्टोबरला या मुलाचा मृत्यू झाला. तेव्हा त्याचं इबोलाचं निदान झालं होतं. चीनमध्ये शान्शी प्रांतात झालेल्या अतिवृष्टीनं फेन्शन नदीतल्या धरणाचा बंधारा शनिवारी सकाळी फुटला. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य सुरू आहे. बंधारा फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री वापरून तातडीची दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आली आहेत. नदीतला पाण्याचा दाब कमी करण्यासाठी पाण्याला वाट मोकळी करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अतिवृष्टीनं नेहमीपेक्षा नदीचं पात्र रुंदावलंय. काही डझन मीटर रुंदीऐवजी हे पात्र 200 ते 300 मीटर रुंद झालंय. स्पेनमध्ये शुक्रवारी संध्याकाळी ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक झाला. त्यामुळे धूर आणि लाव्हारस कॅनरी बेटांवर पुन्हा वाहू लागलाय. 19 सप्टेंबरला ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यानंतर काही दिवस उद्रेकाचं प्रमाण कमी झालं, पण आता पुन्हा हे प्रमाण वाढलंय. 6,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलंय. आतापर्यंत 600 पेक्षा अधिक घरांचं नुकसान झालंय. राखेमुळे ला पाल्मा विमानतळ तात्पुरतं बंद करण्यात आलंय. ब्राझीलच्या काही भागात धुळीचं वादळ आलं. जोरदार वाऱ्यामुळे ही धूळ मोठ्या प्रमाणात पसरली. बॅरेटोस शहरात धुळीचं आच्छादन होतं आणि या वादळामुळे आकाशाचा रंगही बदलून तपकिरी झाला. देशात 9 दशकातील सर्वात भीषण दुष्काळामुळे ही वादळं निर्माण होत आहेत. दक्षिण कॅलिफोर्नियात समुद्रात तेलगळतीचा फटका वन्यजीवांना बसला. यात आतापर्यंत 10 पक्ष्यांचा मृत्यू झालाय, तर 25 पक्ष्यांना वाचवण्यात पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना यश आलंय. लॉस एंजलिसमधल्या ऑइल वाईल्डलाईफ केअर नेटवर्क ट्रीटमेंट सेंटरकडून या पक्ष्यांची काळजी घेतली जाते. पक्ष्यांवर उपचार करून त्यांना अधिवासात पुन्हा सोडण्याचं महत्त्वाचं काम ही संस्था करते. अटलांटामध्ये झालेल्या विमान अपघाताची चौकशी केली जाणार आहे. उपनगरीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर या विमानाला आग लागली, ज्यात विमानातल्या 4 मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी 1:10 या विमानानं डिकॅप पिचिट्री विमानतळाहून उड्डाण केलं होतं आणि विमानतळावरती तैनात किमान अग्निशमन दलाच्या 15 जवानांनी धावपट्टीवरती धाव घेतली आणि आग विझवली. तशी माहिती अग्निशमन अधिकारी कॅप्टन जेसन डॅनियल्स यांनी दिली. टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक एलॉन मस्क यांनी जर्मनीमध्ये युरोपमधली पहिली गिगा फॅक्टरी सुरू केली. शनिवारी या कंपनीचं उद्घाटन झालं. मस्क यांनी उपस्थितांचं स्वागत केलं आणि या गिगा फॅक्टरीमध्ये कंपनीची इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली जाणार आहे. कारखान्याच्या बांधकामासाठी अंतिम पर्यावरणीय परवाना अजूनही मिळालेला नाही. मात्र संरक्षित जलसाठ्याच्या काही भागाचा या कंपनीच्या बांधकामासाठी वापर होणार असल्यामुळे काहींनी याला विरोध केलाय. इंग्लिश खाडीतून एका छोट्या बोटीतून प्रवास करून आलेल्या नवजात बाळाला आपत्कालीन यंत्रणांनी वाचवलं. फ्रान्समधून मोठ्या प्रमाणात स्थलांतरित जलमार्गाचा वापर करून ब्रिटनकडे येत आहेत. रॉयल नॅशनल लाईफबोट इन्स्टिट्यूशननं या बाळाला पोलिसांकडे सुपूर्द केलं आणि कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध असल्यानं स्थलांतरित ब्रिटनला पोहोचण्यासाठी उत्तर फ्रान्समधून तस्करांकडून आयोजित बोटीतून येण्याचा पर्याय निवडतायत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाविकास आघाडीनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यातल्या काही भागांमध्ये चांगला प्रतिसाद बघायला मिळाला. अनेक ठिकाणी दुकानं बंद ठेवण्यात आलेली होती, तर रस्ते वाहतूकही तुरळक दिसून आली. आपण आपल्या स्क्रीनवर सध्या राज्यातल्या 4 प्रमुख शहरांमधली दृश्य पाहतो आहोत. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकमधली दृश्य आहेत. महाविकास आघाडीमधल्या पक्षांचे नेते कार्यकर्ते रस्त्यावर उतरून बाजारपेठांमध्ये व्यावसायिकांना, दुकानदारांना दुकानं जर खुली असतील तर दुकानं बंद करण्याचं आवाहन करत होते. रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम झाल्याचं दिसलं. राज्यभरात सर्वच शहरांमध्ये पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला होता. या
महाराष्ट्र बंद संदर्भातलं महा कव्हरेज न्यूज 18 लोकमतवर दिवसभर आपण पाहणार आहोत. तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.